नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 7वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण सर्व विषयांच्या या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सायन्स, मॅथमॅटिक्स आणि समाजशास्त्र, सेमी, नॉन सेमी, इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आजचा आपला हा तास असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जानेवारी महिन्यामध्ये आपली ही दुसरी घटक चाचणी होत असते. त्यासाठी या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारे आहेत. द्वितीय घटक चाचणी, विषय मराठी, इयत्ता 7वी. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी 3 एका वाक्यात या ठिकाणी विचारलेत बघा. पहिलं, बाली बेटाला टुरिस्टांचा स्वर्ग असे का म्हटले आहे? त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. दुसरा प्रश्न, संकटात कसे वागावे हे असे जगावे या कवितेच्या आधारे लिहा. तिसरं, कवितेची ओळख या पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे लिहा. पहा या 3 प्रश्नांची उत्तरं काळजीपूर्वक. त्यानंतर ब भाग आहे, जोड्या जुळवा. अ गट, जीभ चाचरणे. ड, खरे बोलताना अडखळणे. सलाम करणे. अ, नमस्कार करणे. बाजी मारणे. ब, जिंकणे. प्रश्न दुसरा, लेखिकेची तत्सम विषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आकृती पूर्ण करा. बाली बेटावरील विविध ललित कला. त्यानंतर दुसरे, काळोखातून उगवणारा विजयाचा पहाट तारा. यांना ठणकावून सांगावे संकटांना. बाली बेटावरील विविध ललित कला आहेत नृत्य, गायन, शिल्प आणि चित्र. समानार्थी शब्द, काळजी, चिंता, वात, ज्योत, काव्य, कविता, यातना, वेदना. विरुद्धार्थी शब्द 2 गुणांसाठी, निष्पाप, पापी, राग, प्रेम, सधन, निर्धन, विजय, पराजय. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ति करो. 1, देश बढ़ेगा दौड़ेगी अब तरुण जवानी. 2, प्रत्येक व्यक्ति के पास स्वयं की शब्द संपदा होती है. 3, अकबर और बीरबल के किस्से बहुत प्रसिद्ध है. ब, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. 1, कवि ने मन में क्या ठाना है? 2, बादशाह अकबर के दरबार में कितने मंत्री थे? उन्हें क्या कहा जाता था? नवरत्न. तीसरा, भाषा का अर्थ क्या है? प्रश्न दूसरा, अस्पताल के कौन कौन सी सूचनाएं प्रदर्शित की गई है? अगला प्रश्न है, समानार्थी शब्द लिखो. वायु, हवा. हिम्मत, जोश. विरुद्धार्थी शब्द, अनिच्छा, इच्छा, अपमान, मान. वाक्य में प्रयोग करो. भाषा. भाषा सार्थक शब्दों का संयोजन है. आज की सुबह बहुत सुहानी है. इस तरह से हिंदी के क्वेश्चन पेपर सॉल्व करने होंगे आपको. अगला सब्जेक्ट है इंग्लिश. क्वेश्चन 1, राइमिंग वर्ड्स. स्लीप, ब्राइट, गो, ट्री. अगला, द वेलकम कवितेतले 4 कॅरेक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत या पद्धतीने. यूज नॉटचा वापर करायचा आहे सेंटेन्समध्ये. राईट अपोजिट वर्ड.
अगला प्रश्न, अगला सब्जेक्ट गणित। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। 1. वर्तुळाच्या कडेच्या लांबीला वर्तुळाचा परिघ म्हणतात। 2. जेव्हा दोन राशी समप्रमाणात असतात तेव्हा त्या दोन राशींचे गुणोत्तर स्थिर असते। 3. एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी जे पैसे लागतात त्याला भांडवल म्हणतात। रास, मुद्दल अधिक व्याज। ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोन असे म्हणतात। सोडवा। 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलो कांदे किती रुपयांना मिळतील? त्यानंतर रिकाम्या जागा। 3. एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे तर त्याची त्रिज्या काढा। रिहानने रुपये 1500 शाळेतील संचिकेमध्ये दर साल दर (9) दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? त्यानंतर मॅथमॅटिक्स, सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी फिलिंग द ब्लँक, सॉल्व द एक्झाम्पल। तीच क्वेश्चन पेपर आहे, फक्त इंग्लिशमधून आहे। आपण जी मगाशी मराठीमधून पाहिली ती। त्यानंतर तिसरा उदाहरण, त्यानंतर सामान्य विज्ञान। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरतात। दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्ट क्लोराईड वापरले जाते। संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यातही वापरता येतात। जोड्या लावा। स्टेनलेस स्टील, धातू, चांदी, मूलद्रव्य, भाजणीचे दळण, संमिश्र, मीठ, मिश्रण, कोळसा, अधातू, हायड्रोजन, संयोग या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत। त्यानंतर खनिज संपत्तीचं वर्णन करायचं आहे, टीप लिहायची। वनसंपत्ती, सागर संपत्ती, पुढचा विषय आहे जनरल सायन्स, सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी। पहिला प्रश्न, क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक, मॅच द पेअर, सायंटिफिक रिझन,
त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी. दौलत खान. बाळाजी विश्वनाथ मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा होता. शिवाजी पोवाडेदारी. शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. शिवाजी महाराजांच्या सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जत. तक्ता पूर्ण करा. त्यानंतर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय. महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात काळी मृदा आढळते. चूक की बरोबर. विषुव दिनाच्या तारख्या प्रत्येक वर्षी बदलत असतात. बरोबर. आणि पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. बरोबर. अशा पद्धतीने मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा द्वितीय घटक चाचणी परीक्षेचे प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सर्व विषयांच्या सोडवलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका आपल्याला 2024 जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहज मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.